नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारत आणि मलेशिया दरम्यान आज अनेक महत्त्वपूर्ण करार. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात भारत आणि मलेशिया दरम्यान सहकार्य अधिक दृढ होईल असा पंतप्रधानांचा विश्वास. मलेशिया दौरा आटोपून पंतप्रधान आज सिंगापूरला रवाना होणार. या भेटीत भारतात गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता. जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात आज सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार तर राजौरीत एक जवान शहीद. आगामी काळात सायबर युद्ध होण्याची शक्यता. लष्करानं अशा सायबर तंत्रज्ञानाशी मुकाबला करण्यास सज्ज राहावं, संरक्षण मंत्र्यांची सूचना. आणि भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण सेवा अशी ख्याती असणाऱ्या प्रसार भारतीचा आज 18वा स्थापना दिवस. आणि आता सविस्तर वृत्त. भारत आणि मलेशिया दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांमध्ये आज सायबर सुरक्षेसह 3 महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्यात आज सकाळी क्वालालंपूर इथं झालेल्या बैठकीनंतर हे करार झाल्याचं संयुक्त निवेदनात सांगण्यात आलं आहे. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात भारत आणि मलेशिया दरम्यानचं सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. अतिरेकी आणि कट्टरपंथी विचाराचा त्याग करून मलेशियानं इस्लामच्या खऱ्या मूल्याची जपणूक केली आहे असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. पायाभूत सुविधा, मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये मलेशियानं भागीदारी करावी अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. मलेशियाच्या विद्यार्थ्यांनी भारतात अध्ययनासाठी यावं असं आवाहनही त्यांनी केलं. हा दौरा विशेष फलदायी झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. यावेळी मलेशियाच्या पंतप्रधानांना भारतातर्फे महात्मा गांधींचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला. क्वालालंपूर इथं भारतानं बनवलेल्या तोरण गेटचं उद्घाटन आज मोदी आणि रझाक यांच्या हस्ते झालं. क्वालालंपूर इथं बनवण्यात आलेल्या लिटिल इंडिया या प्रकल्पाची ओळख म्हणून हे विशेष गेट बांधण्यात आलं आहे. हे गेट म्हणजे दोन्ही देशांना जोडणारा सेतू आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. मलेशियात येणाऱ्या जगभरातल्या पर्यटकांसाठी हे गेट अविस्मरणीय आठवण असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. मलेशियाचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सिंगापूरला रवाना होतील. या दौऱ्यात व्यापार, नागरी सुविधा आणि कौशल्य विकास, संरक्षण तसंच सायबर सुरक्षा या विषयांवर चर्चा होईल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अनिल वाधवा यांनी दिली आहे. दोन्ही देशातील गुंतवणूक आणि व्यापार वाढवणं, दळणवळणाच्या सोयी वाढवणं तसंच स्मार्ट सिटीत सिंगापूरचा सहभाग यावर या भेटीत करार होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी सिंगापूर इथं पंतप्रधानांचं भाषण होणार आहे. सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग हेही यावेळी उपस्थित राहतील. उद्या दिवसभरात पंतप्रधानांची सिंगापूरच्या राष्ट्रप्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोन्ही राष्ट्रप्रमुख उद्या एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन करतील. त्याशिवाय पंतप्रधान सिंगापूरच्या तंत्रशिक्षण संस्थेलाही भेट देतील. ही संस्था कौशल्य विकासासाठी विशेष प्रशिक्षण देते. संध्याकाळी पंतप्रधान भारत सिंगापूर आर्थिक परिषदेत तिथल्या कंपन्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सिंगापूर इथं असलेल्या भारतीय नागरिकांसमोर पंतप्रधानांचं भाषण होणार आहे. मेक इन इंडिया, स्वच्छ भारत आणि डिजिटल इंडिया या अभियानात सहभागी होण्याची इच्छा सिंगापूरचे रहिवासी असलेल्या भारतीय समुदायानं दर्शवली आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा प्रांतात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. कुपवाड्यातल्या घनदाट जंगलात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरू असल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या भागात दहशतवादी लपले असल्याच्या माहितीनंतर 13 नोव्हेंबरपासून लष्करानं शोध मोहीम हाती घेतल्यानं या शोध मोहिमेदरम्यान 17 नोव्हेंबरला झालेल्या चकमकीत कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. दरम्यान जम्मू काश्मीरच्या राजौरी प्रांतात पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याचं समजतं. जम्मू काश्मीरच्याच कटरा भागात आज भाविकांना घेऊन जाणारं एक हेलिकॉप्टर कोसळलं. यात वैमानिकासह सर्व 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचे तपशील अजून हाती आलेले नाहीत. बेल्जियम पोलिसांनी दहशतवाद विरोधी कारवाई अंतर्गत आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे.
मात्र पॅरिस हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सलाह अब्देसलाम याला पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान फ्रान्सच्या पोलिसांनी आत्मघाती हल्लेखोरांपैकी तिसऱ्या हल्लेखोराचं छायाचित्र जारी केलं आहे. याआधी ओळख पटलेले 2 आत्मघाती हल्लेखोर बेल्जियमचे रहिवासी होते. पॅरिस हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. पॅरिस हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ब्रुसेल्समध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी अलर्ट घोषित करण्यात आला असून गंभीर आणि अचानक हल्ला होण्याच्या शक्यतेमुळे शाळा, महाविद्यालयं तसंच मेट्रो सेवाही बंद राहणार असल्याचं बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी सांगितलं आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात सायबर युद्ध होण्याची शक्यता असून लष्करानं अशा सायबर तंत्रज्ञानाशी मुकाबला करण्यास सज्ज असायला हवं, अशी सूचना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली. दिल्लीत आयोजित एका चर्चासत्रात ते आज बोलत होते. इसिस या दहशतवादी संघटनेनं आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आधुनिक काळातल्या या शस्त्राची जाणीव लष्करानंही ठेवायला हवी. हा धोका वेळीच ओळखून त्यादृष्टीनं सायबर हल्ल्यांपासून सुरक्षेची योजना आखली पाहिजे, असं पर्रिकर म्हणाले. पारंपरिक लष्करी युद्धाला पर्याय नाही असं असलं तरी त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं काळाची गरज आहे, असंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत प्रगती करतो आहे. आज आपल्या लष्कराची डिजिटल माहिती बनवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. मात्र दहशतवादी संघटना आणि इतर शत्रूंपासून आपली माहिती सुरक्षित ठेवणारी यंत्रणा आणि सायबर तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखणारं तंत्रज्ञान यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, असं मत पर्रिकर यांनी व्यक्त केलं. बँकिंग क्षेत्रातल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सहकारी बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या शास्त्रीनगर इथल्या 41व्या शाखेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. बँकेनं जनतेचे विश्वस्त म्हणून काम करावं, त्यामुळे ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. सहकार क्षेत्रातल्या ज्या बँकांनी विश्वस्त पदाची जाणीव ठेवली नाही त्यांना कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं आणि त्याची झळ ग्राहकांना सोसावी लागली. त्यामुळे सहकारी बँकांनी यातून धडा घ्यायला हवा, असं मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. टंचाईग्रस्त भागातला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. केंद्रीय पथकानं दुष्काळसदृश भागाची नुकतीच पाहणी केली. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात काल खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे 4,002 कोटी रुपयांची मदत मागितली असून लवकरच हा निधी प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातल्या 1,00,000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मनरेगामार्फत नवीन फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान देणार असल्याची माहिती खडसे यांनी वार्ताहर परिषदेत दिली. भारतात गेल्या 2 वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या 15 वर्षीय मोहम्मद रमझान या मुलाला पुन्हा त्याच्या मायदेशी पाकिस्तानात पाठवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलं. त्या काल भोपाळ इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होता. रमझानला पाकिस्तानच्या हवाले करण्यासाठी एक अधिकारी पाकिस्तानला रवाना होईल, असं त्यांनी सांगितलं. मोहम्मद रमझान सध्या भोपाळमधल्या उम्मीद या स्वयंसेवी संस्थेत राहत आहे. देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मार्च 2016 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू होईल, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. देशात टोमॅटोचं पुरेसं उत्पादन आहे, मात्र दक्षिण भारतात आलेल्या पावसामुळे मालवाहतुकीवर परिणाम झाल्यानं टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे ही तात्पुरती भाववाढ असल्याचंही पासवान यांनी सांगितलं. आज 21वा गोवारी शहीद स्मृती दिन आहे. यानिमित्त ऊर्जामंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथल्या गोवारी स्मारकात जाऊन शहीदांना आदरांजली वाहिली. यावेळी नागपूर जिल्ह्यातले आमदार, नागपूर शहराचे महापौर आणि गोवारी बांधव उपस्थित होते. गोवारी समाजाच्या मागण्यांसाठी नागपूरला 23 नोव्हेंबर 1994 साली काढलेल्या मोर्चात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात 114 नागरिक शहीद झाले होते.
या घटनेची आठवण म्हणून आजचा दिवस गोवारी शहीद दिन म्हणून पाळला जातो. देशाच्या सुरक्षेसाठी सैनिक घडवणारी संस्था म्हणजे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी. अनेक महिन्यांचं खडतर आणि कष्टप्रद प्रशिक्षण पूर्ण करून देशरक्षणासाठी समर्पित होणाऱ्या या शूरवीरांच्या प्रशिक्षण काळातील काही टप्प्यांचा लक्षवेध करणारा हा वृत्तांत. पुण्यातली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी देशातली नावाजलेली संस्था. इथं भूदल, नौदल आणि हवाई दलाचं प्रशिक्षण देऊन अनेक सैन्य अधिकारी घडवले जातात. एनडीएच्या विद्यार्थ्यांना ई लर्निंगची सुविधा नुकतीच उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रबोधिनीचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल जी अशोक कुमार यांनी दिली. सध्या मर्यादित स्वरूपात असलेली ही सुविधा लवकरच सर्व प्रशिक्षितांसाठी खुली होणार आहे. भूदलातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शस्त्र तसंच जिवंत साप हाताळणं, कोणत्याही आव्हानाला सामोरं जाणं, गोळीबार, नकाशा वाचन, टेलिफोन आणि प्रत्यक्ष अभियांत्रिकी अशा पद्धतीचं मूळ प्रशिक्षण दिलं जातं. हवाई दलाच्या विद्यार्थ्यांना एरोडायनामिक्स, एरो इंजिन्स, एअरमनशिप, नेव्हिगेशन, मेट्रोलॉजी आणि एव्हिएशन मेडिसिन आदींचं सुमारे 7.5 तासांचं प्रशिक्षण दिलं जातं. पुण्याच्या खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरच्या पिकॉक बे मध्ये नौदलाचं खडतर प्रशिक्षण सुरू होतं. इथून नौदलाची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड थेट कन्नूर इथं असलेल्या भारतीय नौदल अकादमीत बी.टेकच्या 7व्या सत्रासाठी होते. जो ट्रेनिंग इंडियन नेवल एकेडमी अजीमल्ला में होती है, वहाँ पे बी.टेक कराया जा रहा है कैडेट्स को. तो इसीलिए हमने भी प्लान किया है कि हमारे एनडीए कैडेट्स को भी हम बी.टेक इंट्रोड्यूस कराएंगे और बी.टेक वो भी यहाँ से बी.टेक करके सो दैट उनके बराबर रहेंगे. वो नए जहाज जो हमारे आ गए हैं, इनसे हम उनको पूरी फ्लाइंग की प्रशिक्षण जैसा होना चाहिए बिल्कुल वैसा कर सकते हैं. तो उससे हम लोग ये रिजल्ट देख रहे हैं कि उनकी फ्लाइंग की जो सक्षमता है, जो एबिलिटी है, जो काबिलियत है, वो बहुत अच्छी हो गई है. दोन दिवसीय महानगर सुरक्षा परिषदेला कालपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. भारतासह दक्षिण आशिया केंद्र तसंच वॉशिंग्टन डीसी यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. 8 देशातले सुरक्षा अधिकारी तसंच नामवंत तज्ज्ञ मुंबई, न्यूयॉर्क, इस्तंबूल, शिकागो, मनिला, ढाका, नैरोबी आणि मेक्सिको या महानगर शहरातल्या सुरक्षिततेच्या धोरणासंदर्भात चर्चा करत आहेत. शहरी विकास मंत्रालयाचे सचिव मधुसूदन प्रसाद, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, ढाक्याचे सह आयुक्त मोनिरुल इस्लाम तसंच न्यूयॉर्कचे माजी पोलीस आयुक्त डेव्हिड कोहेन हे या परिषदेला उपस्थित आहेत. समाज प्रगल्भ होण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम काम करा असा सल्ला नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी दिला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 700 विद्यार्थ्यांना आज कुलगुरूंच्या हस्ते शिष्यवृत्तीचं वितरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. सुरेशदादा जैन शैक्षणिक आणि उद्योजक विकास योजनेअंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेल्या 7 वर्षांपासून ही शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत 3 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला अहमदनगर इथल्या स्नेहालय संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर उद्योजक अशोक जैन आणि महापौर राखी सोनावणे यांची यावेळी उपस्थिती होती. राज्यभरातल्या बालकांना पेंटाव्हॅलंट लस मोफत उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा आरंभ झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उस्मानाबादमध्ये याचं उद्घाटन केलं. विदर्भ आणि मराठवाड्यातलं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन 14 जिल्ह्यांमध्ये प्रेरणा प्रकल्प कालपासून सुरू झाला. या प्रकल्पाअंतर्गत जिल्हा रुग्णालयांमध्ये नवीन जिल्हा मानसिक आरोग्य विभाग स्थापन केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याची पूर्ण तपासणी करून औषधोपचार आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गाव पातळीवर राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी आरोग्य विभागातली रिकामी पदं लवकर भरली जातील अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा कमी पावसातही अनेक गावांनी पाण्याच्या कमतरतेवर मात केली. नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण, पुनर्भरण अशा उपायांनी दुष्काळातही पुरेसं पाणी उपलब्ध झालंय. वाशिम जिल्ह्यातल्या मोहरी गावानं केलेल्या अशाच प्रयत्नांची ही यशोगाथा. वाशिम जिल्ह्यातल्या मोहरी गावानं जलयुक्त शिवार योजना राबवायचा निर्धार केला. नाला खोलीकरण आणि पुनर्भरणामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाण्याची पातळी वाढली. शेतकऱ्यांना रब्बी पिकं घेणं सोपं गेलं. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला सुद्धा पाणी आलं. गावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. यापूर्वी पाणी पुरवठ्यासाठी विहीर अधिग्रहण करावं लागत होतं. शेतातल्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं 100 ते 150 हेक्टर शेतीवर तूर, हरभरा, गहू, भाजीपाला ही रब्बी पिकं ओलिताखाली आली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. मोहरी गावाची लोकसंख्या 3200 असून सरपंच संजय गावंडे यांनी पुढाकार घेऊन गावातल्या नागरिकांची या पाण्याच्या समस्येवर बैठक घेतली. या बैठकीमध्ये महसूल उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक आणि बलवंत गजभिये या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना जलयुक्त शिवार योजनेचं महत्त्व पटवून दिलं आणि गाव एक दिलानं ही योजना यशस्वी करण्यासाठी झटला. आमच्या इथं जे गव्हर्नमेंटची जलयुक्त शिवारची योजना आलेली आहे त्या योजनेमुळे पाण्याच्या पातळीत भरपूर वाढ झालेली आहे. पूर्वी या पाण्यामुळे म्हणजे पाण्याअभावी आमच्या इथं कोणत्याही पिकाला त्रास जात होता, पण आता पाणी भरपूरची पातळी वाढल्या कारणामुळे आम्ही सोयाबीनला पण पाणी देऊ शकलो आणि या पाण्याच्या पातळीमुळे आता रब्बी पण हरभऱ्याचं पीक घेत आहे. यापूर्वी पाणी पुरवठ्याकरता आम्हाला विहीर अधिग्रहण करावे लागत असे, पण यावर्षी कुठल्याही प्रकारची टंचाई गावात जाणवत नाही. पाण्याच्या पातळीत भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटलाय. मोहरी गावच्या जलयुक्त शिवाराची ही यशोगाथा जिल्ह्यातल्या इतर गावांना प्रेरणादायी अशीच आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचं राज्यस्तरीय महिला अधिवेशन काल पुण्यात झालं. अधिवेशनाचं उद्घाटन आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते झालं. यावेळी आशा लांडगे, सीमा आठवले, चंद्रकांता सोनकांबळे उपस्थित होत्या. मला मंत्रीपद नको, सत्तेची गरज नाही, मात्र ते माझ्या मागे लागतात म्हणून मी त्यांच्या मागे जातो. मी ज्याच्या मागे जातो सत्ता त्याच्याकडे येते, अशी टिप्पणी आठवले यांनी केली. दलित महिलांवर ठिकठिकाणी अत्याचार होत आहेत, त्यामुळे दलित महिलांसाठी स्वतंत्र आयोग होण्याचं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. जळगावमधल्या 143 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सवाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल प्रारंभ झाला. कार्तिकी एकादशीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या या रथोत्सवाचं आयोजन वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिर संस्थानानं केलं आहे. हा रथोत्सव लोकोत्सव बनला असून सांप्रदायिक सद्भावना जोपासणाराही ठरला आहे. रथोत्सव सुरू करणारे संत अप्पा महाराज यांचे स्नेही लालशा बाबा यांच्या दर्ग्यावर रथोत्सवादरम्यान फुलांची चादर चढवतात, तर मुस्लिम बांधवांतर्फे रथाला मोगरी लावणाऱ्या सेवेकऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. बरोबर मध्यरात्री हा रथ आपल्या मूळस्थानी परत येतो. खानदेशातील लाखो भाविक दर्शनासाठी इथं दिवसभर गर्दी करतात. भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण सेवा अशी ख्याती असणाऱ्या प्रसार भारतीचा आज स्थापना दिवस. भारतीय संविधानानुसार 18 वर्षांपूर्वी 1997 मध्ये आजच्याच दिवशी प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन्ही माध्यमांचा समावेश प्रसार भारतीमध्ये करण्यात आला. प्रेक्षकांना अचूक माहिती पुरवणं, त्यांना सुसंस्कृत करणं आणि त्यांचं मनोरंजन करणं तसंच रेडिओ आणि दूरदर्शनचा संतुलित विकास असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली. मुंबईत काल बाल संगीत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. बालकलाकारांना सांस्कृतिक कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं या उद्देशानं स्वरसाधना समितीनं या संमेलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी बालकलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रकारची नृत्य सादर केली, तसंच शास्त्रीय गायन आणि वाद्यांवर आपल्या कला सादर केल्या. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जण ठार तर 20 जण जखमी झाले आहेत.
एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो उलटून हा अपघात झाला. मध्यरात्री 1:30च्या सुमाराला माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. चालकाचं टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो रस्ता सोडून वेगात कलंडला, असं महामार्ग सुरक्षा दलाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दूरदर्शनला सांगितलं. जखमींना पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उदयोन्मुख खेळाडूंना संधी देणाऱ्या चॅम्पियन टेनिस लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना मुंबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकाविषयी माहिती देण्यासाठी स्पर्धेचे अध्यक्ष विजय अमृतराज मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रासह 6 राज्य या स्पर्धेत सहभागी झाले असून देशातल्या विविध शहरात हे सामने खेळले जाणार आहेत. अंतिम सामना 6 डिसेंबरला होणार असून तो हैदराबाद इथं होणार आहे. भारतात टेनिस खेळासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी तसंच या खेळाला नव्या पातळीवर नेण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मलेशियात क्वालालंपूर इथं झालेल्या आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेचं विजेतेपद भारतानं पटकावलं आहे. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये काल अंतिम सामना झाला. यात भारतानं पाकिस्तानचा 6-2 असा पराभव केला. भारतातर्फे हरमनप्रीत सिंगनं हॅट्रिकसह 4 गोल केले. या विजयासह भारतानं तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. या स्पर्धेतले सर्व सामने भारतीय संघानं जिंकले आहेत. आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, नंदुरबार, उस्मानाबाद, अहमदनगर आणि पुण्यात काल पाऊस झाला. पुण्यात आजही सकाळपासून पाऊस आहे. औरंगाबाद, परभणी आणि बीड जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे. तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सूनमुळे राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची स्थिती आहे. बंगालच्या खाडीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तामिळनाडूमधल्या किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे होत असलेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 130हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कांचीपुरम जिल्ह्यात नवगावला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातले 3300 नागरिक अद्याप तात्पुरत्या शिबिरात राहत असून पाणी कमी झाल्यामुळे अनेकांना घरी पाठवण्यात आलं आहे. दैनंदिन सामान आणि भाज्यांच्या दळणवळणावरही मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात विदर्भातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याचा इशाराही हवामान खात्यानं दिला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारत आणि मलेशिया दरम्यान आज अनेक महत्त्वपूर्ण करार. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात भारत आणि मलेशिया दरम्यान सहकार्य अधिक दृढ होईल असा पंतप्रधानांचा विश्वास. मलेशिया दौरा आटोपून पंतप्रधान आज सिंगापूरला रवाना होणार. या भेटीत भारतात गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता. जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात आज सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार तर राजौरीत 1 जवान शहीद. आगामी काळात सायबर युद्ध होण्याची शक्यता. लष्करानं अशा सायबर तंत्रज्ञानाशी मुकाबला करण्यास सज्ज राहावं, संरक्षण मंत्र्यांची सूचना. आणि भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण सेवा अशी ख्याती असणाऱ्या प्रसार भारतीचा आज 18वा स्थापना दिवस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.